शेतकरी बंधूंनो, यावर्षी सोयाबीन लागवड करायची आहे. सोयाबीनचं भरघोस उत्पादन घ्यायचं आहे. वाण कमी पाण्यात येणारा असला पाहिजे, लवकर येणारा असला पाहिजे, एकरी 12 ते 15 क्विंटल पर्यंतचा उतारा देणारा असला पाहिजे. मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन देणारे टॉप 5 वाण सांगणार आहे. शेतकरी बंधूंनो, आपण केवळ चांगल्या बियाणाची निवड केली म्हणजे आपल्याला भरघोस उत्पादन मिळतं असं नाही, तर चांगलं उत्पादन घेण्यासाठी योग्य वाणाची योग्य जमिनीमध्ये योग्य अंतरावर पेरणी करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर खत व्यवस्थापन आणि कीड आणि रोगाचं जे काही अचूक व्यवस्थापन आहे तर ते सुद्धा आपल्याला तितकंच गरजेचं आहे. आणि काही अंशी पाणी व्यवस्थापन, या सर्व गोष्टींचा उत्पादन वाढीमध्ये तितकाच वाटा आहे जितका एका चांगल्या बियाणाचा. चला तर शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊया सर्वात जास्त उत्पादन देणारे सोयाबीनचे टॉप 5 वाण. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे भविष्यात सोयाबीन पीक व्यवस्थापनाचे जे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहे त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन देणारे जे काही टॉप 5 वाण मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याच्यातला जो पहिला वाण आहे तर तो आहे शेतकरी बंधूंनो रवी सीडचा उन्नती. शेतकरी बंधूंनो, हा वाण साधारण 90 ते 95 दिवसामध्ये पक्व होणारा वाण आहे, म्हणजे लवकर येणारा वाण आहे. मध्यम ते उंच वाढणारं झाड आहे. फुटवे या वाणामध्ये चांगले असतात, जास्त फुटवे. त्याचबरोबर टपोरे एक समान दाणे या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि उच्च रोग प्रतिकारक्षम आहे. हा वाण पांढऱ्या फुलाचा असल्यानं शेतकरी बंधूंनो याच्यावरती येलो मोजॅकचा जो काही प्रादुर्भाव आहे तर तो एकदम त्या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला मिळतो. इतर रस शोषण करणाऱ्या किडींप्रती हा वाण चांगला सहनशील आहे. लवकर येणारा आणि कमी पाण्यात येणारा वाण असल्यामुळे शेतकरी बंधूंनो दुबार पिकासाठी हा वाण सर्वोत्कृष्ट असा वाण आहे, म्हणजे लवकर काढणी करून आपण हिवाळी हंगामामध्ये त्या ठिकाणी दुबार पीक घेऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, चांगलं नियोजन जर असेल तर या वाणामध्ये आपल्याला साधारण 15 क्विंटल पर्यंतचं ॲव्हरेज मिळू शकतं आणि सरासरी जर आपण विचार केला तर एक 12 ते 14 क्विंटल पर्यंत पर एकर उतारा देणारा हा वाण आहे. पुढचा जो दुसरा सोयाबीनचा सर्वात जास्त उत्पादन देणारा वाण आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व परिचित लोकप्रिय असा वाण म्हणजे शेतकरी बंधूंनो केडीएस 726 फुले संगम. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेला हा वाण आहे. या वाणाचा जो कालावधी आहे हा साधारण 105 ते 115 दिवसाचा असून शेतकरी बंधूंनो हा मध्यम कालावधीमध्ये पक्व होणारा वाण आहे. जोरदार वाढ, जास्त फुटवे आणि मजबूत खोड या वाणाचं मुख्य वैशिष्ट्य असून या वाणामध्ये फुटवे जास्त असल्यानं शेंगा आपल्याला जास्त लागल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो वाण काढणीच्या वेळेस जर लेट झाला तर शेंगा फुटण्याचं प्रमाण या वाणामध्ये आपल्याला बिलकुल त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. रोगांप्रती हा चांगला सहनशील आहे. रस शोषण करणाऱ्या कीटकांप्रती चांगला सहनशील आहे. या वाणावरती थोड्याफार प्रमाणामध्ये येलो मोजॅकचा प्रादुर्भाव हा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, या वाणाचं चांगलं नियोजन जर असेल तर 15 ते 16 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज देणारा हा वाण आहे. आणि शेतकरी बंधूंनो एक बेड किंवा टोकन न जर तुम्ही बेडवर लागवड केली तर साधारण 18 क्विंटल पर्यंत सुद्धा उत्पादन हा वाण देऊ शकतो. सोयाबीनचा पुढचा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो तर तो आहे ईगल सीडचा ईगल 111. साधारण शेतकरी बंधूंनो 95 ते 100 दिवसामध्ये पक्व होणारा हा वाण आहे, म्हणजे मध्यम कालावधीमध्ये किंवा थोडासा लवकर येणारा आपण म्हणूया हा वाण आहे. साधारण झाडाची जी उंची आहे तर ती 2.5 ते 3.5 फुटापर्यंत वाढते. कमी पाण्यामध्ये तग धरणारा वाण आहे. शेतकरी बंधूंनो या वाणाची लागवड तुम्ही हलक्या, मध्यम स्वरूपाच्या आणि भारी तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी करू शकता. पांढऱ्या फुलाचा हा वाण असल्यानं चांगला रोग प्रतिकारक्षम वाण आहे, म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडींप्रती चांगला सहनशील आहे. येलो मोजॅक प्रति चांगला सहनशील आहे.
त्याचबरोबर बदलत्या हवामानामध्ये चांगल्या पद्धतीने टिकाव धरणारा हा वाण आहे. शेतकरी बंधूंनो, साधारण 12 ते 14 क्विंटल पर्यंतच ऍव्हरेज देणारा हा वाण असून चांगलं नियोजन जर आपण ठेवलं तर 15 ते 16 क्विंटल पर्यंत ऍव्हरेज सुद्धा या वाणामध्ये आपल्याला मिळू शकतं. या वाणाचं आणखी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी बंधूंनो, हा वाण लवकर येणारा असल्यामुळे दुबार पिकासाठी हा वाण चांगला आहे. म्हणजे आपण सोयाबीन काढून हिवाळी हंगामामध्ये दुसरं पीक जे आहे तर ते घेऊ शकतो. सोयाबीनचा पुढचा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे दप्तरी सीडचा दप्तरी 354. साधारण 90 ते 100 म्हणजे जसा ईगलचा कालावधी आहे त्याच कालावधीचा हा पण वाण आहे आणि लवकर येणारा वाण आहे. साधारण झाडाची उंची ही 2.5 ते 3 फुटापर्यंत वाढते. शेतकरी बंधूंनो, या वाणाची लागवड तुम्ही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी करू शकता. लवकर येणारा आणि कमी पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तग धरणारा हा वाण आहे. शेंगा ज्या आहे तर या वाणाच्या पण सुद्धा म्हणजे वाळल्यानंतर काढणीला उशीर झाला तर शेंगा या वाणाच्या सुद्धा त्या ठिकाणी फुटत नाही. हा पण एक महत्वाचा गुणधर्म या वाणाचा आहे. आणि उच्च रोगप्रतिकारक क्षम असा हा वाण आहे. पांढऱ्या फुलाचा असल्यानं शेतकरी बंधूंनो, रस शोषण करणाऱ्या किडींप्रती चांगला सहनशील तर आहेच, शिवाय येलो मोजॅक प्रती सुद्धा हा वाण चांगला सहनशील आहे. एकरी उत्पादनाचा जर आपण विचार केला दप्तरी 354च्या, तर साधारण 10 ते 12 क्विंटल पर्यंतच ऍव्हरेज आपल्याला या वाणातून मिळू शकतं. चांगलं नियोजन जर तुम्ही ठेवलं तर 13-14 क्विंटल पर्यंतच ऍव्हरेज सुद्धा या वाणातून आपल्याला मिळू शकतं. चांगला वाण आहे आणि शेतकरी बंधूंनो लवकर येणारा वाण आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो पुढचा जो वाण आहे तर तो आहे यशोदा सीडचा हनी बेजर. हा पण शेतकरी बंधूंनो लवकर येणारा वाण आहे. साधारण 90 ते 95 दिवसामध्ये पक्व होणारा हा वाण आहे. झाडाची उंची ही मध्यम असून झाड मजबूत राहते. त्यानंतर शेतकरी बंधूंनो कमी पाण्यात आणि लवकर येणारा वाण आहे. हलकी आणि मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर तुम्ही या वाणाची त्या ठिकाणी लागवडीसाठी निवड जी तर ती करू शकता. रोगांप्रती चांगला सहनशील आहे. पांढऱ्या फुलाचा हा वाण आहे. येलो मोजॅक, रस शोषण करणारे कीड, खोडकिडा, चक्रीभुंगा यांच्या प्रती चांगला सहनशील आहे. आणि पिवळेपणा जो आहे तर या वाणामध्ये आपल्याला सहजी त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारण 10 ते 12 क्विंटल पर्यंतच पर एकर ऍव्हरेज या वाणाचं आपल्याला मिळतं आणि चांगलं नियोजन असेल तर 15-16 क्विंटल पर्यंत उत्पादन या वाणाचं मिळू शकतं. शेतकरी बंधूंनो, मागच्या वर्षी तुम्ही सोयाबीनच्या कोणत्या वाणाची लागवड केली होती आणि त्या वाणातून तुम्हाला एकरी उत्पादन किती मिळालं कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. आणि या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी बांधवांना व्हॉट्सअप ग्रुपवरती आपला हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.